घरातील फक्त 3 साहित्य वापरून केलेली हलवाई स्टाईल खुसखुशीत अशी बालुशाही. इथे तुम्ही बघू शकता बालुशाहीला खूप छान लेयर्स आलेले आहे. जितके छान लेयर्स बालुशाही तितकी छान खुसखुशीत होते, क्रंची होते. इथे मी तुम्हाला तोडून दाखवते. तुम्ही बघू शकता पाक संपूर्णतः बालुशाहीमध्ये छान मुरलेला आहे. रसरशीत अशी आपली बालुशाही आहे. नमस्कार मंडळी, मी श्वेताच किचन कट्टामध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी एक खास रेसिपी. ती म्हणजे किचनमध्ये फक्त 3 पदार्थ वापरून केलेली, वरून खुसखुशीत, आतमध्ये संपूर्णपणे पाकात मुरलेली, पुन्हा पुन्हा करून खावीशी वाटणारी अशी हलवाई स्टाईल बालुशाही. ही बालुशाहीची रेसिपी मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे काही खास टिप्स आणि ट्रिक्स सोबत. तर रसिक प्रेक्षक हो, सर्वांनी ही बालुशाहीची रेसिपी संपूर्ण शेवटपर्यंत बघावी. आणि नवीन असाल माझ्या चॅनलवर तर कृपया माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. म्हणजे मी तुमच्यासाठी आणखी नवीन खास रेसिपी सोप्या पद्धतीने आणि योग्य प्रमाणात कशा करायच्या याचे व्हिडिओज नक्की घेऊन येईल. तर रेसिपीला सुरुवात करूयात. धन्यवाद. बालुशाही बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाउलमध्ये 2.5 कप मैदा घेणार आहोत. मैदा नीट छान गाळून ग्राम मध्ये मोजला तर साधारणतः हा मैदा ग्राम मध्ये मोजला तर साधारण मैदा गाळून घ्यायचा आहे. 4.5 गाळून घेतल्याने त्यामध्ये बाकीचे जिन्नस छान मिक्स होतात. यामध्ये ऍड करूयात 1 चिमूट मीठ. मिठामुळे गोड पदार्थांना छान चव येते, गोडवा टिकून राहतो. मिक्स इट वेल. छान मिक्स करून घ्या. आता यामध्ये ॲड करा 1 टीस्पून बेकिंग पावडर. जर तुम्ही दही ॲड करणार असाल तर बेकिंग पावडर ऐवजी खाण्याचा सोडा टाकावा. इथे मी घेतले अर्धा कप तूप. गाईचं किंवा म्हशीचं कुठलेही तूप तुम्ही इथे वापरू शकता. वितळलेलं तूप अर्धा कप घ्यायचे आहे. आता तूप छान मिसळून घ्या. संपूर्ण पिठामध्ये तूप छान एकजीव करून घ्यायचे. अशा प्रकारे तुम्ही इथे बघू शकता तुमच्या हाताने तूप संपूर्ण पिठाला छान चोळून घ्या. तुपामुळे बालुशाहीला खुसखुशीतपणा येतो. इथे मी दह्याचा वापर केलेला नाही आहे, कारण दह्यामुळे बालुशाही जास्त दिवस टिकत नाही. आता इथे गरजेनुसार मी 1/3 कप पाणी घेते, म्हणजेच पाऊण कप पाणी घेते आणि हळूहळू गरजेनुसार पाणी त्यामध्ये ॲड करत जायचे आहे. आणि इथे पीठ चोळून घ्यायचे नाही आहे, आपल्याला फक्त पीठ असेंबल करायचे, म्हणजेच फक्त जोडून घ्यायचे आहे. कारण की यामधील हे जे जोडण्यामुळे जे टेक्स्चर क्रिएट होणार आहे त्या टेक्स्चरमुळेच तुमची बालुशाही खुसखुशीत होण्यास मदत होते. तुम्ही इथे बघू शकता आपल्याला फक्त पीठ छान जोडून घ्यायचं आहे. आता आपले साधारण इथे पीठ छान मळून झालेले आहे. अशा पद्धतीने याचे वेगवेगळे पीस करून पुन्हा ते असेंबल करायचे आहेत, पुन्हा जोडून घ्यायचे आहेत. बालुशाहीसाठी आपले पीठ तयार आहे. आता आपण याला 10 मिनिटे साधारण झाकून ठेवून रेस्ट करायला ठेवूयात. तोपर्यंत आपण इथे साखरेचा पाक तयार करून घेणार आहोत. यासाठी मी एका पॅनमध्ये 2 कप म्हणजे 400 ग्राम साखर घेतली आहे. पाकासाठी प्रमाण फार महत्त्वाचं असतं. गॅस सुरू करूयात. मंद गॅसवरती पाक बनवत आहोत. यासाठी आता मी इथे 1 कप पाणी घेणार आहे. प्रमाणामध्ये बघितले तर 2:1 हा आपला रेशिओ येणार आहे. म्हणजेच 2 कप साखरेला 1 कप पाणी असे आपले प्रमाण आहे. साखर विरघळेपर्यंत छान ढवळून घ्यायचं आहे. पाक तयार होतोय तोपर्यंत पाकात मिक्स करण्यासाठी इथे एका बाउलमध्ये 4-5 केशरचे धागे घेऊन त्यामध्ये मी थोडे पाणी घेत आहे आणि 10 मिनिटे हे मिश्रण असेच ठेवायचे आहे जोपर्यंत केशरचा रंग सुटत नाही. बालुशाही बनवताना सर्वात महत्त्वाचे आहे ते म्हणजे साखरेचा पाक. आपल्याला यासाठी 1 तारी पाक घ्यायचा आहे. पाक जास्त घट्ट झाल्यास
बालुशाहीच्या आतपर्यंत तो मुरत नाही आणि बालुशाही तितकी टेस्टी लागत नाही. जास्त पातळ झाल्यास ती मऊ पडते. तर आपल्याला इथे फक्त 1 तारी पाक घ्यायचा आहे. यासाठी तुम्ही चमच्याच्या साहाय्याने शेवटचा ड्रॉप कसा पडतोय ते चेक करू शकता. शेवटच्या ड्रॉपमध्ये 1 तार निघाला याचा अर्थ आपला 1 तारी पाक तयार आहे. किंवा बोटाच्या साहाय्याने देखील तुम्ही दोन्ही बोटामध्ये धरून पाक चेक करू शकता. बोटं चिकटल्यानंतर समजू शकता की आपला 1 तारी पाक झालेला आहे. इथे माझा कॅमेराचा अँगल वरचा असल्यामुळे लक्षात येणार नाही आहे. आपला पाक रेडी आहे. या स्टेजवरती आपण गॅस बंद करून घेणार आहोत, कारण की गॅस बंद केल्यावर देखील पाक थोडाफार शिजत राहतो आणि घट्ट होतो. आता आपण मगाशी भिजत घातलेले केशरचे पाणी ॲड करणार आहोत. यामुळे पाकाला चव आणि कलर दोन्ही छान येतो. अशा प्रकारे आपला पाक छान तयार झालेला आहे. आता आपण बालुशाही करून घेणार आहोत. झाकलेले पीठ आपण साईडला काढून घेऊयात आणि याचे छोटे छोटे गोळे बनवून त्याला बालुशाहीचा आकार देऊन घेऊयात. पिठाला छान तोडून घेऊन परत पुन्हा एकावर एक लेयर ठेवून जोडून घ्यायचं आहे. यामुळे बालुशाहीमध्ये छान लेयर्स पडतात. अशा पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता. अशा प्रकारे इथे छान आपण बालुशाही तयार करून घेणार आहोत. त्यासाठी एक छोटा गोळा घेऊन त्यामध्ये एका लाटण्याच्या किंवा वरणाची जी रवी असते तिच्या साहाय्याने तुम्ही असे छान होल करू शकता. हे छिद्र फार महत्त्वाचे आहे, कारण की यामुळेच बालुशाही आतपर्यंत छान तळली जाते. ती तळल्यानंतरच तुम्हाला बालुशाहीला जे हवे ते टेक्स्चर मिळतं, नाहीतर बालुशाही आतमध्ये कच्ची राहते. म्हणून ही प्रोसेस फार महत्त्वाची आहे. ही एक सोपी ट्रिक आहे, ज्याला तुम्ही बोटाच्या साहाय्याने होल न पाडता एखाद्या लाटण्याच्या किंवा रवीच्या साहाय्याने अशा बालुशाही तयार करून घेऊ शकता. तुम्ही इथे बघू शकता मी संपूर्ण बालुशाही तयार करून घेतल्या आहेत. आता आपण या तळून घेऊयात. बालुशाही तळण्यासाठी एका गॅसवरती मी एक कढई घेतली आहे. त्यामध्ये अंदाजे तेल घ्यायचे आहे. आता इथे लक्षात घेण्यासारखी महत्त्वाची टिप म्हणजे बालुशाही तळताना गॅसचे तापमान आणि तेलाचे तापमान दोन्हीही कमी हवं आहे. मंद गॅसवरती आणि कमी तापमानावरती आपल्याला बालुशाही तळायची आहे. तापमान चेक करण्यासाठी मी इथे एक तुकडा टाकला आहे. तो जसा वरती तरंगायला लागला याचा अर्थ आपलं तेल तयार आहे. लक्षात घ्या, इथे अजिबात तेल तापलेलं नाही आहे जास्त. आता याच टेम्परेचरवरती तुम्हाला या बालुशाही तळायला घ्यायच्या आहेत. मार्केटमध्ये साधारणपणे जी बालुशाही मिळते त्यामध्ये अमोनिया टाकलेला असतो, त्यामुळे त्यांना कमी तूप किंवा तेल लागतं तळताना. परंतु आपण बालुशाही घरी करतोय त्यामुळे आपण यामध्ये काही मिसळलेलं नाही आहे. बालुशाही तळताना एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला त्याला अजिबात हलवायचं नाही आहे. आपोआप त्या जशा आतून व्हायला लागतात तशा तेलावर तरंगायला लागतात. अशा प्रोसेसला फार महत्त्व आहे, कारण या प्रोसेसमुळेच तुमच्या बालुशाहीला छान लेयर्स पडतील. तुम्ही इथे बघू शकता बालुशाहीला क्रॅक्स गेले आहेत, याचा अर्थ आपली बालुशाही छान झालेली आहे. सोनेरी रंग येईपर्यंत दोन्ही साईडनी छान तळून घ्यायची आहे. गॅसचा फ्लेम सुरुवातीपासून आपण मंदच ठेवलेला आहे. आता तुम्ही थोडासा वाढवू शकता, मीडियम फ्लेम घेऊ शकता. अशा प्रकारे आपली बालुशाही छान तळलेली आहे. आता आपण ही एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेऊयात. तयार केलेल्या पाकामध्ये आपल्याला ही बालुशाही मुरवायला ठेवायची आहे. लक्षात घ्या, सुरुवातीला एका साईडने आणि नंतर थोड्या वेळाने फ्लिप करून दुसऱ्या साईडने अशी दोन्ही बाजूने पाकामध्ये छान डिप करून ठेवायची आहे, म्हणजे पाक संपूर्णपणे मुरतो. 5 ते 10 मिनिटेच आपल्याला एका साईडने आणि नंतर दुसऱ्या साईडने अशा प्रकारे 10 ते 15 मिनिटे बालुशाही आपल्याला मुरायला ठेवायची आहे. ह्या बालुशाही पाकात मुरतायत तोवर दुसरी बॅच आपण तळायला घेऊयात. मंद गॅसवरती उरलेली बॅच आपल्याला तळून घ्यायची आहे.
सेम पद्धतीने गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्या. आता इथे तुम्ही बघू शकता बालुशाही आपण दुसऱ्या बाजूनी टर्न करून घेत आहोत, म्हणजे दोन्ही साईडनी छान मुरते आणि पाक आतपर्यंत छान शिरतो. क्रॅक्स पडलेले असल्यामुळे पाक शिरण्यास मदत होते. इथे आपली बालुशाही छान मुरलेली आहे. आता आपण एका प्लेटमध्ये ती काढून घेऊयात. राहिलेल्या बालुशाही छान तळून घेऊयात. सेम प्रोसेस. या देखील बालुशाही आपल्याला पाकामध्ये मुरायला ठेवायच्या आहेत. आता मुरलेल्या सर्व बालुशाही आपण एका प्लेटमध्ये ट्रान्सफर केल्या आहेत. यावरती तुम्ही पिस्त्याने गार्निशिंग करू शकता. तर तयार आहे आपली खुसखुशीत आणि चमचमीत बालुशाही. इथे मी तुम्हाला दाखवते. बघा आपल्या बालुशाहीला किती सुंदर टेक्स्चर आलेलं आहे. छान क्रॅक्स पडलेले आहेत. या क्रॅक्समुळेच बालुशाहीच्या आतपर्यंत पाक छान शोषला जातो. इथे मी तुम्हाला बालुशाही तोडून दाखवते. तुम्ही बघू शकता काय सुंदर टेक्स्चर आलेले आहे आणि संपूर्ण आतपर्यंत पाक शोषला गेलेला आहे. तर अशा प्रकारे तयार आहे आपली हलवाई स्टाईल बालुशाही. तर तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन रेसिपीसह. धन्यवाद.